नमस्कार मित्रांनो, तुमची गाडी डिझेल गाडी आहे, गाडीमध्ये ब्लॅक स्मोकचा प्रॉब्लेम आहे, तुमची गाडी मिसिंग करते, गाडीला पिकअप नाही, ॲव्हरेज नाही, या सगळ्या गोष्टी हा पार्ट खराब झाल्यामुळे होतं. आणि मित्रांनो, ही पार्ट कशामुळे खराब होतो, न खराब होणे म्हणून काय करायचं मित्रांनो, आणि खोलल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय पार्ट आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सांगू. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. या पेजला फॉलो केलं नसेल तर पेजला फॉलो करा. हे आहे इंजेक्टर. इंजेक्टरमध्ये थोडक्यात त्याचं काय काम असतं माहिती आहे का, गाडीमध्ये डिझेल सोडायचं. आपण आता एक्सपर्टला विचारूया इंजेक्टरमुळे प्रॉब्लेम हा कशामुळे येतो आणि ह्याच्यामध्ये किती प्रकार आहेत. तो 2 मिनिटात त्यांनी सांगतील. सर, ह्याच्यामध्ये किती प्रकारचे इंजेक्टर आहेत? ह्याच्यामध्ये 4 प्रकारचे इंजेक्टर आहे. हा आहे कॉन्टिनेंटलचा इंजेक्टर, ज्यामध्ये आपला जो डिझेलमध्ये मिक्स येतोय, त्यामुळे डिझेल मिक्स झाल्यामुळे याच्यामध्ये गंज पकडतोय, त्यामुळे कॉन्टिनेंटलमध्ये जास्त प्रॉब्लेम येतोय. दुसरा हा डेल्फीचा इंजेक्टर, ज्यामध्ये हा कंट्रोल पार्ट आहे, हा जास्त खराब होतो. स्टार्टिंग ट्रबल ज्या वेळेला येतो त्यावेळेला यामध्ये डिझेल कमी मिळणे किंवा खराब डिझेल यूज होणे, तेव्हा हा पण प्रॉब्लेम येऊ शकतो. दुसरा बॉशचा इंजेक्टर आहे, सहजसे जास्त गाडींमध्ये असतोय. त्यामध्ये हा जो नोझल प्रकार आहे हा जास्त खराब होतो. याचं कारण आहे याला डिझेल न मिळणे किंवा याच्यामध्ये डिझेल खराब येणे. हे 3 सगळ्यात तुमचं म्हणणं काय येतंय की जर तुम्ही भेसळयुक्त डिझेलवरती जर गाडी चालवत असाल तर त्याच्यामुळं सगळ्यात जास्त करून डिझेलचा प्रॉब्लेम येतो. बरोबर. आणि त्यानंतर कमी डिझेलवर गाडी वापरली तरी पण ही प्रॉब्लेम येतो, असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर. कमी डिझेल वरती म्हणजे काय होतंय, खालच्या पातळीचं डिझेल जे आहे ते गाडीमध्ये जे खराब डिझेल असते आणि ते ओढल्यामुळे काय होतंय की कचरा वगैरे असतो त्यामध्ये बऱ्यापैकी, त्याने जास्त पार्ट येऊ शकतो. साधारणपणे तुमचं काय म्हणणं आहे की गाडीमध्ये हे किती किलोमीटर मध्ये प्रॉब्लेम येतो, असं किलोमीटरचं काहीच म्हणणं? याच्यामध्ये किलोमीटरचं काय नाही सर. बऱ्याचशा गाड्यांना 400-500 किलोमीटर ज्या नवीन गाड्या आहेत त्यांना जरी डिझेल मिक्स आलं त्यामध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो. जे पेट्रोल पंपचं डिझेल रेग्युलर रिसर्क्युलेट होत असेल तिथं जर डिझेल तुम्ही भरलं तर हा प्रॉब्लेम तुम्हाला लवकर जास्त करून येणार नाही.